संध्याकाळी जर खेळ झाला नाही तर खायला सुद्धा मिळत नाही. खेळ करावा लागतो प्रत्येक जीवाला. खेळ आहे शेवटी. डोंबारी त्या नदीपर्यंत आला. नावाडी होता. आवाज दिला, नावाडे इकडे. काय काय नाही, आम्हाला पलीकडे नेऊन सोडू. नावाडी हुशार होता आणि तसे नावाडी हुशार असतात बरं का, ड्रायव्हर हुशार असतात. नावाडी म्हटलं का हो, आम्हाला म्हणताय अनेक वचनी शब्द आला ना, मग बाकीचे पॅसेंजर कुठे आहेत? तो डोंबारी म्हटला मी आहे, माझ्या बरोबर एक बोकड आहे म्हटलं, दुसरं माकड आहे. नावाडी हुशार होता. तो म्हटला हवं तर मी बोकडाला नावेत घेईन पण त्या माकडाला घेणार नाही, कारण मला माकडाचा स्वभाव माहिती आहे. माकड कुठं जरी गेलं ना तर उड्याच मारतं माकड. आणि मला काय नाव पलटी करायची का, मरायचंय का, मला जलसमाधी घ्यायची का, नाही घेणार मी माकडाला. डोंबारी हुशार होता. म्हटलं काळजी करू नका, मी माकडाचे हातपाय बांधतो, याला उड्या मारता येणार नाही. कधी कधी तुमच्या गावचा सप्ताह किंवा एखादा कार्यक्रम जर चांगला व्हायचा असेल तर त्या माकडाला पहिल्या दिवशी माळ घाला, 7 दिवस टेन्शन. माकडाचे हातपाय बांधले, टाकलं नावेमध्ये माकड. माकडच ते हवं, माकडच ते. नाव अशी अर्ध्यामध्ये गेली, पाण्याच्या धारेत नाव गेली, दोन्ही तीराच्या मधोमध नाव गेली. माकडच ते. माकडाने स्वतःचे हात सैल केले, एक बारीक काडी उचलली आणि ती बारीक काडी बोकडाच्या नाकात घातली. जसं बोकड उधळलं की सगळ्यांना जलसमाधी. मला वाटतंय मन माकडापेक्षा जास्त चंचल आहे आणि ते मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया मन का मीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपले मन देवाला समर्पित केले त्यांचा मोठा विजय झाला. कारण देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. मी सांगेल तुम्हाला आवर्जून, शत्रू कितीही मोठा असू द्या पण देव जर बरोबर असेल, पाठीराखा असेल, सारथ्य करत असेल, 100 कौरव असून सुद्धा अर्जुनाचं काहीच झालं नाही, देव स्वतः सारथ्य करणारा होता. देवाला भक्त प्रल्हादाने मन अर्पण केलं. हिरण्यकशिपू बलाढ्य होता, मारू शकला नाही भक्त प्रल्हादाला. मन देवाला अर्पण असावं. डिजिटल इंडिया, सोशल मीडिया, मन मोबाईलला अर्पण आहे. इतकं अर्पण आहे महाराज. आणि मोबाईल काय चांगला आहे, मोबाईल मी सांगत असते. अगदीच प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आला, अँड्रॉइड मोबाईल आला. मोबाईल चांगला आहे. बरेचसे मंडळी या ठिकाणी मोबाईलमध्ये कीर्तन ऐकतात, कथा ऐकतात, विश्वमौली ज्ञानोबरायांचा हरिपाठ ऐकतात, सकाळी सकाळी उठल्यानंतर गणपती स्तोत्र ऐकतात, विष्णू सहस्रनाम ऐकतात. अगदी मोबाईल चांगला आहे. पण मोबाईलमुळे जर घरामध्ये धार्मिक वातावरण होत असेल तर मोबाईल चांगला आहे. मोबाईल अगदी चांगला आहे. पण त्या मोबाईलमध्ये अगदी लहान लेकराच्या 3 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये सुद्धा आपण तो रडतो, परेशान करतो म्हणून मोबाईल देतो. आजकाल म्हणजे जेवण नको म्हणतात लेकरं, बरोबर आहे ना माता माऊल्यांनो? जेवण नको म्हणतात पण मोबाईल पाहिजे लेकराच्या हातामध्ये. जर मोबाईल दिला तरच लेकरं जेवण करतात. इतकी अवघड आणि बिकट परिस्थिती आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण झालं. लॉकडाऊनमध्ये मॅडम वरती शिकवत होत्या, लेकरं खाली गेम खेळत होते. एवढी वाईट परिस्थिती होती लॉकडाऊनमध्ये. माझा 7 वर्षाचा मुलगा आहे. तासभर क्लास चालला, मला काही वेळच लागेना. मॅडम तिकडून शिवेंद्र म्हटलं काय चाललं याचं बा, तर तो सापाचा गेम खेळत होता घरातच वर शिरला. आणि असा मोबाईल आहे. मोबाईल वाईट सुद्धा आहे. एका तरुण मुलाने मोबाईल घेतला, 25,000चा मोबाईल घेतला. मोबाईलमध्ये नवीन ॲप्स डाउनलोड केले, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, आणखी काहीतरी. आणि डाउनलोड केल्यानंतर अगदी इंस्टाग्रामवर तो पाहतच होता, खालीवर करत होता. सोशल मीडिया चांगली सुद्धा आहे. पाहत असताना त्या इंस्टावरती त्याने एका तरुणीचा फोटो पाहिला. मी विनोदाने सांगत असते पण माझा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. ज्याचे मन देशासाठी धर्मासाठी अर्पण झाले त्याचं कल्याण झालं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. पण ज्याचे मन मोबाईलला अर्पण झाले त्याचं नुकसान झालं. त्याने एका तरुणीचा फोटो पाहिला आणि फोटो पाहिल्याबरोबर इकून कमेंट केली, मेसेज केला. बसा खाली. मेसेज केला, अतिशय सुंदर फोटो. आणि असेल चांगलं तर कमेंट केली पाहिजे, चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. ते किती जरी वैरी असला तरी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. याने कमेंट केली, मेसेज केला, अतिशय सुंदर फोटो. याची कमेंट तिच्या काळजाला लागली तिकडं. तिने रिटर्न मेसेज केला, मनापासून धन्यवाद. तिचा मनापासून धन्यवाद आल्यानंतर हे येडं रात्रभर झोपलं असेल का? सकाळीच उठलं. सकाळी उठल्याबरोबर मेसेज पाठवला, शुभ सकाळ.
दुपारी मेसेज केला शुभ दुपार, संध्याकाळी मेसेज केला शुभ दुपार, शुभ संध्या, शुभ रात्री, शुभ शुभ करता करता याचं रूपांतर शुभ मंगलामध्ये झालं. दोघाही पालकांच्या लक्षात आलं यांचं लग्न करून दिलेलं बरं. अगदी लग्न झालं. लग्नानंतर नवरदेवाचं फर्स्ट इम्प्रेशन. याच्या अगोदर दोघं एकत्र भेटले नाही. ती नवरी कधी फोनवर सुद्धा प्रत्यक्षात बोलली नाही. काय जे बोलणं ते मेसेजद्वारे बोलणं असायचं. फर्स्ट इम्प्रेशन. नवरदेवाला वाटलं काय बोलावं काय बोलावं. प्रथमच बोलायला लागला नवरदेव. अगदी तयारी करून बोलायला लागला. म्हटलं राणी आपलं लग्न झालंय, आता आपण कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे. पण तू सांग कुठं कुठं फिरायला जायचं. कधी न प्रत्यक्षात बोललेली पहिल्यांदाच बोलली. ती म्हणली आपण आहे ना उद्या दम्मुतात मीला पिलायला जाऊ. तकाली तकाली जाऊ मी चांगली ताली घालते, तुम्ही बी चांगल्यात तपलेत आला. तुमच्या लक्षात आलं का? वा. मन मोबाईलला अर्पण केलं. आणि कधी कधी आहो एवढं हलकं स्वतःचं मन ठेवू नका की बाजारामध्ये सुद्धा कुणाला अर्पण करावं लागेल. क्वालिटी ठेवा, क्वालिटी ठेवा. क्वालिटी जर चांगली असेल तर माणसाचा जोडीदार सुद्धा महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा आहे. जोडीदार किती महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस राम प्रभू वनवासाला निघाले, सीतामय्याला सांगितलं तुम्ही राजाची राणी आहात. नुसते राजाची राणी नाही तर तुम्ही राजाची लेक आहात, घरी राहा. सीतामय्याने सांगितलं नाही जिथं राम असेल तिथं सीता आहे. असा जोडीदार पाहिजे. एकाने नको त्या ठिकाणी आणि ब्रेकअप झालं, एखाद्याला इग्नोर केलं तर पोरं अलीकडचे तरुण मुलं ह्या घडलेल्या घटनेत कोणी शिरा कापून घेतं तर कोणी फाशी घेतं तर कोणी काय करतं. कधीतरी देशासाठी लढायला जा, कधीतरी समाजासाठी जगून पहा. कारण या भारत देशामध्ये आपला जन्म झालाय. तो भारत देश काही सामान्य नाही आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी. कारण बहिणाबाई वर्णन करतात संसार व्यसनी पडोनी दी. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार असा हा संसार आहे. संसारामध्ये दुःख आहेच, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख आहे पण तुम्ही म्हणाल ताई संसारात जर दुःख असेल तर तुम्ही सुद्धा लग्न केलं. बरोबर आहे की नाही? तुम्ही सुद्धा. कारण ज्यावेळेस आपण एखाद्याकडे एक बोट करत असतो तर 4 बोट आपल्याकडे येत असतात. तुम्ही सुद्धा लग्न केलं. कारण या संसारामध्ये दुःख आहेच. पण संसार करत असताना 1000 रुपये जर तुम्ही स्वतःसाठी कमवत असाल, लक्ष देऊन ऐका माझं वाक्य, 1000 रुपये जर स्वतःसाठी कमवत असाल तुम्ही, पण 1 रुपया जर धर्मासाठी वारकरी संप्रदायासाठी असेल, तुमचा संसार सुद्धा चांगला आहे. कारण तुमचा संसार तुम्ही करत नाही, भगवंत सांभाळत असतो. आणि संसार जर आपलपोट्या असेल मग कशाला आपलपोट्या संसार लक्षात येते तुमच्या. वा. मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला, चांगला बल दिसला की आणला काढून. कीर्तन ऐकण्यासाठी आला, चांगली चप्पल दिसली की सगळ्याच्या पुढं पठ्ठ्या, झोपून राहतो. पत्नीला सांगतो मी आलोच नाही कीर्तनाला. हे अप्पलपोट्या जर संसार असेल तर दुःख भोगावं लागतं. संसार एक अशी गोष्ट आहे, संसार असो किंवा परमार्थ असो, हे विश्वासाच्या जोरावर चालणारं भांडवल आहे. संताची पायी हा माझा विश्वास. संसारामध्ये सुद्धा विश्वास नसेल तर काही म्हणजे भांडणं लागतात. 2-2, 3-3 महिन्यामध्ये सुद्धा ब्रेकअप होतं महाराज. तुटून जातं. कोर्टामध्ये केस जास्त दिवस चालते, इकडं 2-3 महिनेच राहिलेले असतात. संसारामध्ये विश्वास नसेल तर. एक बाई माहेरी गेली आणि माहेरी गेल्याच्या नंतर अगदी नवऱ्याला फोन करून सांगितलं मी 3 दिवस माहेरी राहणार आहे, तुम्ही कपभर चहासाठी गावभर बोंबलत फिरता, मी येईपर्यंत घर सोडायचं नाही, मी येईपर्यंत घर सोडायचं नाही. हा म्हटलं काही हरकत नाही. गेल्याबरोबर तिथं फोन लावला. हॅलो, आता तुम्ही कुठं आहात? आता हा पूर्वी वाघ होता, वाघ. पण जेव्हापासून वाघावर दुर्गा बसली, वाघ पंक्चर झाला होता. वाघाचा आवाजच निघाना. वाघ म्हटला मी घरीच. घरी आहे का? मला विश्वास नाही, मिक्सर चालू करून दाखवा. केलं वाघाने मिक्सर चालू. गुर्र